ते सगळं बुडीत यंदा आहे नाचणी. म्हणजे तुमचं ते आता ते हे जर रान आहे ते बुडीतच आहे. नाचणी बुडीतच आहे. हा काही त्यात आता जायला नाही. आता आले त्याच्यावर नाचणी यायचे. आता ते काय वैरण म्हणूनच कापला. वैरणच कापायला पाहिजे आता. तर काय यंदा धान्य नाही ते नाहीच. आणि या ठिकाणाहून शेतकरी मंडळी आपली जनावरे वरती घेऊन जात आहे. अतिशय अडचणीची आणि चिंचोळी वाट आहे. पण इथून जनावर नेण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. चालायसारखी म्हणलं वाट आहे का? नाही आता हे पूर्ण हेच आहे ना, वरती मसाई पठारच लागलो. हो तुम्ही आपलं उतरत हळूहळू आला चिला. बरोबर. आता हे चढायचं कवा, परत उतरायचं कवा, परत आणि तुम्ही चालत जाणार ना वरती. मग येळा वगैरे वाट नाही. मग कसं करताय हो? धडका घ्यायला लागते का? माझी बरोबर बोला की अगदी. शेताला खात होते. हा शेताला खात बाकी मिळतंय. म्हणजे हा महत्वाचा फायदा जनावर सांभाळल्याचा. नाही सांभाळून मग खत कुठलं. हा खत कुठलं नाही तर खत तुम्हाला विकायला ना विकत जाणार ना. 1500 रुपये 1600 रुपये ट्रॉली एक ट्रॉली. मग वांढर राखीन वांढर पेरल्यापासून दाणं उकरून काढून आता पानं जरी आली तर त्याची वरबडून पाक खाते ते. वांढरांचा त्रास आहे. आणि काय तुम्हाला कशाचा इकडे त्रास काय? आता कशाचा त्रास हीच की काम करायचं फुकट ह्या उन्हात वाळून जायचं. ही पूर्वीच्या पद्धतीतली घरं खेडेगावातली. अजय याला काय जोता म्हणतात काय काय काय? पहिलं आमच्या पानं केले म्हणायचं. हा जोत हे केले ते. हा आम्ही घर बांधले. हे घर बांधताना आम्हीच बांधतो. मग किती वर्ष झाली तर दुष्काळाच्या बी पहिला दुष्काळ पडला का त्याच्या आधी घर बांधले. चालत येते बघा देवाळ्यात. देवाळ्याच नाही येत्यात. म्हणजे मला आता सांगा इथली अजून पोरं चालत जाते होय? काय सांगताय? चालत अगाय मग कसं करायचं? कसं शिकायचं सांगा पोरांनी. नमस्कार मंडळी, सकाळचे साधारणपणे 9 वाजायला आलेत आणि मी आता मसाई पठाराच्या बरोबर खालच्या बाजूस आहे. या ठिकाणी जेवुरी गाव आता मी मागच सोडलंय आणि पुढं बादेवाडी या गावाला भेट द्यायला चाललोय. आता तुम्ही पाहू शकताय मसाई पठाराच्या खालचा भाग आहे. हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी एसटी आहे आणि ही एसटी सकाळी इथून बादेवाडी या गावातून कोल्हापूरला जाते आणि कोल्हापूरहून संध्याकाळी फक्त वस्तीसाठी या ठिकाणी एसटी बसची सोय आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी रस्ता आहे आणि एसटीची पण सोय आहे आणि लाईटीची किंवा पाण्याची सोय कशी आहे किंवा तेथे एकूण लोकजीवन कसं आहे, तिथले रोजचे व्यवहार कसे चालतात ते आता आपण तिथे जाऊन पाहणार आहोत. त्यामुळे मी आता लवकरच चाललोय. बघूया आता पुढचा प्रवास नेमका कसा होतोय. तिथल्या लोकांना भेटायचं आहे आणि तिथली लोक नेमकं काय करतात ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला तर मग. आता या ठिकाणी इकडे बादेवाडीकडे जाताना काही लोकांनी फार्म हाऊस सुद्धा बांधलेली दिसत आहेत. काही फार्म हाऊस बांधायचं काम चालू आहे. मसाई पठाराच्यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढलेलं आहे आणि बाहेरची लोक इकडे येऊन शांत निवाऱ्याचं ठिकाण वेळ घालवण्यासाठी रोजच्या जीवनातून थोडा वेळ मिळावा, आपल्याला काहीतरी शांतता, रोजच्या गडबड गोंधळापासून दूर राहण्यासाठी असा हा
निसर्गरम्य परिसर निवडला आहे लोकांनी, त्यामुळे साहजिकच इकडे बाहेरच्या लोकांचा ओढा वाढलेला आहे. या ठिकाणी एक आजोबा आहेत, काहीतरी करत आहेत, त्यांना विचारूया बादेवाडी अजून गाव नेमकं किती लांब आहे आणि कसं जायचं आहे ते. आजोबा, बादेवाडी गाव कुठं आलं नेमकं? आणि हा तो कडा दिसतोय ते पुढं, त्याच्या लगट, आणि तिकडं पुढं पुढं ती बर बर बोरुड्यातली त्या कोपऱ्यात, आणि ती लास्टला घर दिसतात ते तिकडं केकतवाडी. होय काय? बर बर. आणि बादेवाडीला जायला किती वेळ लागेल तरी साधारण? नाही, गाडी आहे 10 मिनिटात पोहोचल तिथं. आणि बरं, आणि अलीकडे हे गाव आहे कुठलं? वेकणवाडी काय? नंतर बादेवाडी. हा बर बर. तुम्ही काय करायला लागलाय? मी जरा सर्किट मारलं. हा, आता जरा भुजावणी करतो, ससा खाते म्हणून नाचना. ससा खातोय वय? होय, ससा खाते. तुम्ही काय केलंय आता ना? नाचणी नाचना गेलाय, भुईमुग हाय, शेंगा. मग आता ससा नेमकं काय खातोय तुमचं? हे पाला कवळुकी आली का नाचण्याची, हा हा, ते कातरते, राखत नाही. खातय ते कातो. बर, मग त्याला काय तर उपाय करायला लागला वे? होय होय. इकडे एसटी येते का? एसटी त्या बाळापती खोतवाडीत जाते मोर. खोतवाडी पुढं आली ती बरवाडीच्या मोर, म्हणजे पुढं अजून जाते एसटी? होय होय. पहिले तुमच्या गावात जायचं ते ना? इथं वस्तीला आमच्या इथे राहायची. हा बर. मग तिथनं आता ते खोतवाडीला जाते मोर. खोतवाडी पण जाते. तिथनं पुढे किती लांब आहे ते खोतवाडी? तिथून आमच्या गावापासून काय, हा, तिथून काय ते बाळा 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर. होय. आता पुढे पुढे जायला लागले एसटी. पुढे जायला लागली का नाही? ते वरवाडी सरपंच आहे का नाही, हा हा तिने मोहर नेली नाही गाडी. हा, त्यांना पण नाव अजून बोर्ड बादेवाडीच आहे, खोतवाडी नाही. बादेवाडी. शाळेला शाळेला म्हणजे इतकी पोरं कुठं जाते? जीवरात नाही बोलवड्यात चालत. होय. मामा, मी आता तुमच्या गावात आलोय. तुमचं नाव सांगा की? मारुती हरिगवळ. मारुती हरिगवळ. बर, आता काय करायचं चाललाय? आता वैरण कापून आलो. हा, मग आता शेतात जायचं, भांगरायला यायला. म्हणजे वैरण घेऊन आलाय जनावर? हा, किती जनावर आहेत तरी तुमची? जनावर 5-7 आहेत. 5-6 जनावर आहेत. त्यामध्ये काय काय आहे? गाई वगैरे आहे? गाई आहेत 4, हा म्हशी आणि बर. कालवड 2, बैल. हा, 5-7 डोळं. किती वैरण लागते तरी? वैरण हा, आता वैरणीचं काय, आता मी 10 मिनिटं कापून आलो. 10 बिंड? बाजरी गवताच्या. म्हणजे किती पेंड्या आणल्या तरी? मोठं असं हा, 10 मिनिटापर्यंत. 10 बिंड. एका बिंड्यात किती असतात तरी तुमच्या या काय म्हणते? 5-5 पेंड्या. हा, मग तुम्ही एकटंच आणताय का आणि कोण? दुसरा भाव आहे. भाऊ. परत संध्याकाळी आणताय का एकाच वेळेला? एकच वेळा. एकच वेळ. आणि आता काय करायला लागलाय? आता जायचं बांगला आहे. बांगलायला? कुठं लांब राहणार का इथं जवळ? लांब आहे खाली. लांब आहे. माझं काय, माणसं आहेत का शेतात का तुम्ही घरचीच? दोघं असतो आम्ही. दोघं. परत संध्याकाळी कितीला? संध्याकाळी आता 5ला आहे. 5ला. बरं, आता इथं दूध डेअरी आहे का तुमच्या गावात? 3 आहे. 3 डेअरी आहे. ही हा, ती मागे मागे काय? तिकडे. तिकडे. मग तुमचं दूध किती जाते तरी? आता कमी आहे. कमी आहे. हे काय गाभण वगैरे आहेत काय? गाभण आहे. हा हा. गया गाभ आहे, जांबूस आहे. दुपारचा जेवणा डबा वगैरे काय? आता हा, आता जेवाय मागे यायचं 12 वाजता. बर. जेव्हा संध्याकाळी जेवाय. परत संध्याकाळी जेवाय. डबा दुबा काय राहणार नाही. बर, आता तुमच्या शेतात काय काय पिकते तरी? कुठलं आता जरा भुईमुग आहे हा. आणि भात. 2च पिकं घेताय तुम्ही? नाचणं आहे पण ते काय यंदा बरोबर नाही. का बरं? तर या पावसाच्या कुठे येऊ दिलं. पावसाच्यामुळे. नाचणं आहे तिथे. हाय तिथंच आहे. म्हणजे त्याला वाढलेलं नाही म्हणायचंय का? वाढलेलं नाही, लागवड त्याला नाही. हा, त्याच्यावर तर नाही म्हणजे काय, तर नाही. तणच पडली शेतात नेहमी. हा, म्हणजे तुम्हाला भांगलायचं झालेलं नाही? बांगल्याचं काय होईल त्याला आता कोळपाच गेलेलं नाही.
हा हा ते सगळं बुडीचं यंदा आहे नाचणी म्हणजे तुमचं ते आता ते हे जर रान आहे ते बुडीतच आहे. नाचणी बुडीचंच आहे. हा हा काही त्यात आता जायला नाही आता आले त्याच्यावर नाचणी यायची आता ते काय वैरण म्हणूनच कापला. वैरच कापायला पाहिजे आता तर धान्य नाही ते नाही दाना नाही. मग तुमच्याकडे आता ते काय म्हटलं तुम्ही कशा नाचणार नाही नाचणं नाही यंदा फक्त भात आणि भात नाही कुठे भुईमुग बी नाही ऊस आहे ते खाते ते वांडर खात्या. मला काय सांगा नाही काय? इच्छा नाही पाहिजे आता शाळा कितीला चालू होता? 10-11 11ला आता 7वी पर्यंत आहे. हा वरती पत्रा मारला तीच का शाळा? खाली आली आहे त्याची खोली. हा दादा एक मिनिट इथनं हा रस्ता कोणीकडे गेला म्हणाला? हा रस्ता पठारला गेला. लोक जाते तिथनं वरती ढोरच घे ढोरा नाही म्हणजे ढोरं जनावर सोडते. जनावर जायला पठार हा होय बरोबर घे. तेच म्हटलं मला तसं थोडंफार जाणवलं म्हटलं म्हणून विचारूया. ढोराची वाट म्हणायची आमची. ढोरांची वाटीत ना ही अडचणीची जाय तसे. असल्या दगडातनं जायचं मग दूध किती देतील हा हा इथून वरती पठारावर जात आहे काय ते? त्याच्यावर जायचं रान दिसतंय ती तिकडं नेत आहे. आता इथनं असं वर जायचं तिला ना असं 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 इकडे जायचं. हा वर काय भीती नाही ना त्याला जाऊन येऊ का वर? तर मंडळी ही आहे जनावरांची वाट. इथली लोक जनावर पाळतात भरपूर प्रमाणात आणि ही मी तुम्हाला वाट दावतोय. असल्या अडचणीतून मसाई पठारावर जनावर घेऊन जातात आणि त्याच्या पाठीमागून काही गुराकी म्हणजे घरची जी मंडळी असतात ती मंडळी अशा खाच खळग्यातून आणि या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाणी सुद्धा असते असं या लोकांच्याकडून समजलं. पूर्णपणे दगडच दिसतात आपल्याला वाटेत आणि चिखल आहे. आता ह्यातनं जनावर पण कशी चढतात काय माहित नाही. पर इथल्या लोकांना या ठिकाणाहून जनावर सोडून वरती मसाई पठारावर जावं लागते. त्यामुळं इथल्या लोकांना जनावर पाळणे शेतीला जोडधंदा म्हणून जनावर पाळली जाते. पण जनावर पाळणं सोपं नाही. मला आता इथं चालतानाच या चढानं धाप लागल्या आणि 4-5 जनावर घेऊन जाणं तेवढं सोपं नाही. कुठलं जनावर कुठं पळेल काय सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना सांभाळून घेऊन जायला लागतंय. ही अशा पद्धतीची खडतर वाट आहे आणि या ठिकाणाहून शेतकरी मंडळी आपली जनावरे वरती घेऊन जातात. अतिशय अडचणीची आणि चिंचोळी वाट आहे. पण इथून जनावर नेण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. तर मंडळी तुम्हाला हा रस्ता मुद्दामून दाखवतोय. इथल्या लोकांना किती अडचणीतून जावं लागतंय. हे बघा आता वरती मसाई पठार आले आणि इकडं अशी काही जनावरे वरती सोडलेली पण दिसतात. बाजूला सगळे झाडं झुडपे मोठमोठे आहेत. करवंदीची जास्तीत जास्त झाडे दिसते इथं. काट्या कुट्यातून वाट काढत वरती जावं लागते.
अतिशय अडचणीचा मार्ग आहे. बघा मंडळी, इथली लोक कशी काम करत असतील, शेतामाळात रानामाळात कशी जात असतील, जनावरे सांभाळणे कशी सांभाळत असतील हे तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. ही खालती गाव आहे आणि पुढे पण बरीच गाव आहे आणि वरती आपल्याला दिसतं हे मसाई पठार आहे आणि इकडंच लोक वरती जनावर घेऊन जाते. मी जरा थोडं इथून वर जाण्याचा प्रयत्न करतो, वाट सोडून जरा बाजूला आलोय. हा, इथं गवती रान लागले. तर मंडळी, काही लोकांनी जनावर सोडल्या. हे बघा, सकाळ सकाळी लवकर जनावर सोडलेले. आता काही मंडळी मसाई पठारावरून खाली पण उतरत आहेत. आणि या पठाराच्या खालच्या बाजूचा जो गवती रानाचा भाग आहे, ह्या भागात किंवा पठारावर सुद्धा जनावरे सोडली जातात असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. वरती सुद्धा हे बघा, या ठिकाणी जनावरे चरत आहेत. जनावर फिरायला चारायला घेऊन जाणे सुद्धा मजा येते काय वेळेला. इथं सुद्धा आहे. जनावर चारायला सोडली की बऱ्याच वेळा काय होते की त्यांना जास्त वैरण कापावी लागत नाही. त्यांची ती चरून फिरून आल्यामुळे दूध दुभतं चांगलं राहतं किंवा जनावरे फिरल्यामुळे त्यांच्या अंगाची हालचाल झाल्यामुळे जनावरे दूध सुद्धा चांगल्या प्रमाणात देतात. सारखी बांधून असली की त्यांच्या अंगाची हालचाल मंदावते, त्यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे या ठिकाणची लोक रोजचीच अशी जनावरे चरायला सोडतात. आता या ठिकाणी 2-3 एक पुरुष आणि 2 महिला पठारावरून खाली आलेले आहेत. त्यांना आपण भेटूया, कोणीकडून आल्यात किंवा काय. मामा 1 मिनिट. कुणीकडून आला म्हणायचं? कोतोली भाचरवाडी पलीकडं. आता तुम्ही नेमकं कुठून कसं आला असा इकडं? हा, म्हणजे आता तुम्ही मसाई पठारावरून आलाय तर खडेकोळवाडीहून वर, म्हणजे तुम्हाला मध्ये पठार लागत नाही? हा, तेच म्हटलं. हा, तिकडून असं वरती खालून वर चालत आलाय, परत वरनं खाली. आता कुठल्या गावात चाललाय? आता तुमचा किती वेळ गेला म्हणायचं तरी? तास गेला. आणि गावाकडनं गाडीनं आलाय का कशानं खाली? चालतच आलाय व्हय. पण आता इकडे काय करायला? आता मातीला. हा, मला आता लोक काय दिसली तिकडे येतील, म्हणजे भरपूर अजून चालतायत. हा हा, येण्या जाण्यात भरपूर वेळ जातोय. हा हा, बांधारीतल्या लोकांचा हाल आहे भरपूर. हा हा, येण्यासाठी दुसरा मार्ग नाही.
होय होय, मग भरपूर त्रास आहे चालण्याचा. चालायसारखी म्हणजे वाट आहे का? नाही नाही, आता हे पूर्ण हेच आहे ना, वरती मसाई पठारच लागलं हो. तुम्ही आपलं उतरत उतरत हळूहळू आलात चिला, बरोबर. आता हे चढायचं कवा, परत उतरायचं कवा, परत आणि तुम्ही चालत जाणार ना वरती, मग अवघड आहे ना. आता खेड्यातली माणसं सोचतात हो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही लोक खालच्या गावात चालल्यात आणि या लोकांना अडचणींचा सामना म्हणजे ही वाट ठरते. या खालच्या गावात यांना जायचं आहे. आता यांच्याबरोबर महिला सुद्धा आहेत, बिचारे त्यांना सुद्धा याचा त्रास होतोय. हा, ही बाचरवाडीची पलीकडचे मसाई पठाराच्या पलीकडची लोक आहेत आणि तिकडून मसाई पठारावरून वरती इकडं परत खाली आले त्या गावात. ही पायवाट आहे बघा अशी. ही अशी पायवाट वर गेल्या मसाई पठारावर. इथल्या लोकांच्या अडचणी खूप आहेत, तुम्ही आता जाणून घेऊ शकता. मी प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला दाखवलं या ठिकाणची लोक कशी प्रसंगावर मात करतात, अडचणीवर मात करतात ते. आता मी वरच्या भागात आलोय, मसाई पठाराच्या खालच्या बाजू आणि गावच्या वरच्या बाजू. इथे एक झोपडी दिसते आणि थोडं शेत पण आहे, शेत केलेलं दिसतं इथल्या लोकांनी. तर मंडळी हे बघू शकताय, मसाई पूर्ण मसाई पठार आहे आणि त्याच्या बरोबरच ही झोपडी आहे आणि या ठिकाणी बोरिंग मारलेली दिसतंय. तर अशा अडचणीच्या ठिकाणी इथली लोक राहतात, काम करतात, आपलं आयुष्य व्यतीत करतात. तर या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांनी काही अडचणीच्या ठिकाणचं पाणी आहे ती या ठिकाणी असं साठवलंय. हा कागद घेऊन हे बघा, या ठिकाणी कोपऱ्यात बुडबुड येत आहेत, त्या ठिकाणी हे पाणी पडतंय. छोट्या पाईपद्वारे पाणी आणलंय आणि या ठिकाणी असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. ही मोठी ताडपत्री टाकली आहे पाणी वाहून जाईल नाही म्हणून, आणि असा इथं या ठिकाणी बांध घातलेला आहे आणि बांध घालून ही पाणी अडवलेलं आहे. आणि या ठिकाणी अशी शेतात छोटी झोपडी बांधली आहे. आता या शेतात कोणी नाही आहे, एक झोपडी फक्त दिसते आहे. मी आता झोपडीमध्ये जाऊन बघतो. दादा, इथं घागर आणि पाण्याची बारडी भरलेली दिसते. आत्ताच कोणतरी वैरण टाकून या ठिकाणी गेलंय. एक म्हशीचं रेडकू आहे आणि एक गाय आहे. हा छोटासा गोठा आहे या ठिकाणी. ते शेतकऱ्यांनी इथल्या आपली जमीन बहुतेक या ठिकाणी असावी म्हणून या ठिकाणी असे कुडाचं छोटंसं छप्पर बांधलंय. अतिशय साधं छप्पर आहे आणि त्याला लिपलेलं आहे मातीनं आणि शेणानं. जनावरांसाठी हा निवारा. आणि या ठिकाणी पेंड्या सुद्धा 2 कापून ठेवलेल्या या ठिकाणी दिसतात. थोडा कूड मोडलेला याचा, छप्पर मोडकळीस आलंय. आणि या ठिकाणी ही ताडपदरी टाकल्या आणि त्याच्या खाली बहुतेक जनावरांना लागणारी वाळलेली वैरण असते, उन्हाळ्यात जी साठवली असते ती बहुतेक या ठिकाणी तिने साठवून ठेवलेली असावी. तेव्हा अगदी बरोबर मसाई पठाराच्या खाली अशा अडचणीच्या ठिकाणी इथले लोक राहत आहेत. काय भाताची सुद्धा शेती केली जाते जास्त करून. काही आंब्याची झाडं सुद्धा लावलेली आहेत. आणि या ठिकाणी थोडी पाईपलाईन पण केलेली दिसते. आता या ठिकाणचं
बहुतेक मिरचीची रोपं लावलेली आहेत. अगदी छोटीशी जागा आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा या शेतकऱ्यांनी काही ना काही घेण्याचा प्रयत्न केला. आता ही केळीचे झाडं लावलेली आहेत. शक्यतो शेतकरी जागेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतोय, हे आपल्याला उदाहरणावरून दिसून येते. हे बघा, पाणी या ठिकाणी अशा पद्धतीने छोटी पाईप केली आहे. इकडे सुद्धा पाईप आहे, 2 पाईपा केलेले. इथं काही बोरिंग मारल्यात बहुतेक. इकडे एक आणि पुढे एक अशी 2 बोरिंग मारलेली आहेत. उन्हाळ्यात बहुतेक पाणी या ठिकाणी कमी पडत असावं, त्यामुळं इथल्या अडचणीच्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांनी असा पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत. आता बऱ्यापैकी या ठिकाणची घरे सुस्थितीत दिसतात. पत्रा सिमेंटची घरे किंवा जुनी कौलारू घरे सुद्धा आहेत. आणि या ठिकाणी एक मंदिर सुद्धा दिसते. थोडंफार प्रगतशील झालेलं गाव सुद्धा आहे असं मला वाटतं. थोड्या वेळापूर्वी काही मंडळी मसाया पठारावरून खाली आली होती. ती बहुतेक याच वाटेनं खाली बहुतेक गावात गेली असावी. छोटीशी पायवाट आहे, गवत वाढलंय आणि याच्यावर गवताचं दव सुद्धा बऱ्याच वेळा पडते. त्यामुळे पायात जर चप्पल वगैरे असलं किंवा नसलं तरी पाय ओले झाल्यामुळे निसटून पडण्याची शक्यता असते क्षणाला. हे बघा, एक पाय इथं तर एक पाय तिथं ठेवत कसं तरी उतरावं लागतंय. आता या ठिकाणी हे गाव चालू झालंय, वस्ती. तुमचं नाव सांगा की दादा. माझं नाव विष्णू बापू शिंदे. शिंदे. बरं, आता वय किती तुमचं म्हणला? आता वय माझं 70 आहे. 70. मग आता तुम्ही शेतात जाताय का? जातोय की अजून. किती शेती आहे तरी तुमची? शेती अर्धा एकर धरून चाला. अर्धा एकर आहे, म्हणजे जास्त नाही, जास्त थोडी. नाही. मग त्या एवढ्या शेतीवर तुमचं पोट पाणी भागते का? अहो, धंदा करूनच की, रोजगार करून शेतीवर कसं भागणार? आता धंदा किंवा रोजगार म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय तरी? हेच की भांगलं नाही, हेच की पोरगा जातोय शेतीच्या कामावर. आम्ही आता कुठेतरी शेतात भांगलायला कोणाच्या तरी जायचं किंवा ते रोप लावायला, ह्याला असं समजा की. बर. आणि मुलगा सेंटरिंगलाच जातो, सेंटरिंगची कामं करते. आणि मग त्याच्यावर तुमचं चालतंय. जनावर वगैरे आहेत काय तुमचे? जनावर आहेत. किती आहेत तरी? 2 आहेत. 2. त्याच्यात काय त्यांचं खाद्य बागून कुठलं काय राहतं या, मी सगळं खाद्यालाच जाते. आपलं खाद्य बागून कुठं घरचा खर्च आठवड्याचा चालायचा एवढंच. ते 10 दिवसात बिल आला, 1000 रुपये शिल्लक राहिलं तेवढं जातेच खर्चाला. हा, म्हणजे जास्त काय असं शिल्लक राहत नाही. समजा आता तुम्हाला इथं दवाखाना वगैरे इथं तुम्हाला जवळपास आहे का? दवाखाना बाहेरचं डॉक्टर येतात. बर. नाहीतर बोरपाळ्याला, नाहीतर पन्हाळा. मग आता बोरपाळे म्हणजे इथं किती किलोमीटर होतं? 7-8 किलोमीटर. बोरपाळा 7-8 किलोमीटरच्या पुढे. हा. आणि तुम्हाला इथून बांबोडे किती किलोमीटर पडते तरी दादा? 15. होय, एवढं. आणि तुमची मुलं कुठं जातात तरी समजा शाळेला जर घालायची? जेऊर बोरविडे. आता जेऊर इथून किती किलोमीटर आहे तरी? 3 किलोमीटर. आता इथून कशी चालत जातात का काय? चालत जायला लागते. आणि संध्याकाळी परत चालत यायला लागते. चालत जायला किती वेळ लागत असेल तरी? 1 तास. म्हणजे इथल्या मुलांना कितीपर्यंत येतं गावात शाळा आहे तरी? 7वी. किती मुलं आहेत तरी अंदाजे काय? 7% हा, इथं मुलं आहेत त्यासनी विचार या. ए बाळा, तू कितवीला आहेस? 5वीला. आणि दिदे तू कितवीला आहेस? 6वीला. आता इथं शाळेला जायसाठी थांबल्यास काय? बर. आणि आता तू 7वी पर्यंत आहेस का? 7वी पर्यंत इथं शाळा आहे, बरोबर? आणि 7वी झाल्यानंतर पुढं जेवराला जावं लागणार ना?
आता किती जण आहे तुम्ही शाळेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्ही काय सरांची वाट बघताय? सर आले की दरवाजे उघडतात, मग तुम्ही आज जाताय बरोबर ना? परत संध्याकाळी 5ला शाळा सुटते. तुझं नाव काय? काय? शौर्य. आणि तुझं आडनाव सांग की. आणि तुझं तिथे गवड. बर. आणि बाळ तुझं कितवीला आहे तू बाळ? दुसरीला. आणि सरांचं नाव काय? मोहित सर. मोरे सर वय. हा हा. तू काय घेतलेस हातात? खायला? हा नुसता हसायला लागलाय. अभ्यास करताय का? करताय? ठीक आहे. एकूण मुलं किती आहेत शाळेत तरी? 63. त्या गावातलीच आहेत का आणि बाहेरची कुठली? बाहेर कुठल्या? वेकनवाडी. हा, 2 गावातली मुलं आहेत. 7वी पर्यंत आहे काय शाळा? पायवाट आहे काय इथं? दादा कुत्र चालतंय काय? नाही ना. पण इकडे किती लोकसंख्या आहे तरी पुढं काय? होय काय? समोर एक या ठिकाणी दुकान दिसतंय. या गावात 2-3 दुकानं तरी आहेत. काही पत्र्याची, काही सिमेंटची घरे सुद्धा आहेत. साधी कौलारू घरं सुद्धा या ठिकाणी. मावशी काय वैरण घेऊन आला काय? कोणीकडनं? तुमची तुम्ही कापली? किती पेंड्या आहेत या? 10 पेंड्या. वाट नाही. मग कसं करताय हो? धडका घ्यायला लागतात. माझी बरोबर बोला की अगदी. हा, मग रोजचं काम असेल हे. काय म्हणला? हा. दादा तुमचं नाव सांगा की. आनंदा बाबुराव गवड. गवड. बरं, आता कुणीकडे चाललाय? पन्हाळ्याला. काय करायला तरी? काय जरा काम आहे, जरा ह्याच्यात आपल्या दवाखान्यात जरा चाललंय. दवाखान्यात? हो. पन्हाळा आता भरपूर लांब आहे घेत ना. गाडीनं जायचं 2 व्हीलर. हा, म्हणजे गाडीनं जायचं म्हणजे शेवटी वेळ लागते की दादा. आणि म्हातार पेशंट असलं तर कसं करता येतं? पेशंट असलं तर गाडीच करून जावं लागतं आम्हाला. असं गाडी करून जायचं. आता सरकारी दवाखाना का? सरकारी दवाखान्यातच ना. हा हा. आता इथनं जायचं म्हणलं एक अर्धा पाऊण तास तरी आरामशीर लागत असेल की? अर्धा तास लागतो की. हा, अर्ध्या तासात होते. हा. म्हणजे आरोग्य सेवा खूप लांब आहे तुमच्या इथनं? लांब आहे. बोरपाळला तरी जावं लागतं, नाही पन्हाळ्याला तरी जावं लागतं. पन्हाळा बोरपाळ त्यापेक्षाही लांब तुम्हाला? होय. बरोबर ना. गावात गटार तरी झाले तर? गटार तरी आहेत बऱ्यापैकी. मी एका घरात सहज डोकावून पाहिलं तर आतील दरवाजा सुंदर नक्षीकाम केलेला मला पाहावयास भेटला. हे बघा, या ठिकाणी हा दरवाजा आहे, अगदी जुन्यातला आहे. याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. डिझाईन अतिशय छान आहे. पूर्वी अशा पद्धतीचे प्रत्येक घराला अशा पद्धतीचा दरवाजा असायचा. आणि या ठिकाणी तुम्ही आता बघू शकताय सिंह काढलेला आहे. सिंह खेडेगावात अशा पद्धतीचं दरवाजे काय ठिकाणी बघायला मिळतात. आता ज्यांची अशा पद्धतीची जुने घरं आहेत त्यांना असं बघायला मिळते, नाही तर फारसं आता हे कुठं बघायला मिळत नाही. मस्त वाटलं बघितल्यानंतर. आजोबा काय वैरण घेऊन आला काय? काय नाव तुमचं? माझं नाव दिनकर. वैरणी उन्हाळ्यातली दिसत्या? उन्हाळ्यातले वय. मग अजून पर्यंत आहे? हाय की अजून. अजून किती आहे असे? अजून महिनाभर जाईल. महिनाभर? हो. पावसाळा जातोय. पावसाळा संपला जाता. बर. उन्हाळा निम्मा जाणार. जनावर आहेत काय तुमची? किती आहेत? जनावर म्हशी 3 आहेत. 3 आहेत म्हशी? बैल 2. बैल पण आहेत? हा, जर्शा गाया 2. अरे वा, भरपूर आहेत की. हा, शेरड 4. शेरड 4 आहे. शेरडानी आहेत. हो. एवढं लागतंय तुम्हाला? बायका 2. पोरं 4.
तुमचा गोटा कुठं आला? गोठा खाली आलाय बा. मग आता हे कुठं घेऊन चाललाय? इथे गोठा आणि आहे. दाखवा चला एकदा. या की जाऊ तो. हा तुमचा गोटा काय? हा गोठा खाली गोठा आहे. हा मी आत्ताच बघून गेलो होतो हा गोटा, तर तुमचा निघाला की. रेडकू पण आहे वाटतं एक. आता आली याली काय? किती दूध देते तरी? 5-10 देते का? सकाळ 5 संध्याकाळ 5. 10 लिटर जाते. मी दुधाचा तुम्हाला जोडधंदा म्हणून आपलं हे करताय? खर्च बघतो. हा खर्च बघतो. हा हा भरपूर असते की महिन्याला खर्च, रोजचा खर्च. शेती त्यांची खाद आली. हा त्यांना काय घालताय खायला बाकी जाणे? हा आटा पण घालताय? हा नंतर सरकी पेंट. मग ते आता कुठून आणताय सरकी पेंट वगैरे? बांबुड्याला जात आहे. मग ते आणता कसं काय? बर भाड्यानं टेम्पो करायचं आणि तिकडे आणताय. पण आता कसे आहे पेंट किंवा काय आटा सुग्रास? आता सरकी आहे 1400 रुपये. 1400 रुपयाला पोत. किती? 50 किलो बरोबर. आटा 1400 रुपये. 1300 रुपये गोळी. मग आता हे जो बिल आणि हे तुम्हाला बुस्सा आहे 1150. त्याच्या माने तुम्हाला दुधाचं बिल मिळतं नाही का? घालायला लागते. जनावर तर सांभाळायचे, घर खर्च तर चालवायचा आहे, घालायला लागतंय. त्यातनं काय पदारात पडेल ते पडेल. जे काय पडेल ते पडेल. एखादं ती खातच बघते. हा आता काय जनावर दूध देणारी पण नसतात, पण त्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळावं लागतं. आता दूध देणार नाही, हिला घालायला लागते. हा याला मोठी करायची. हा गाप जाईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला सांभाळायला. हे जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत सांभाळ. शेतीचा धंदा आणि परत जनावरांचा धंदा करणं सोपं नाही. शेताला खात होते. हा शेताला खात बाकी मिळतंय. म्हणजे हा महत्वाचा फायदा जनावर सांभाळल्याचा. नाही सांभाळून मग खात कुठलं. हा खत कुठलं नाही तर खत तुम्हाला काय आणा इकडे जाणार. 1500 रुपये 1600 रुपये ट्रॉली एक ट्रॉली. हा बरोबर. ही आपणच पाहिजे किती 2-4 ट्रॉल्या होत्या. हा म्हणजे शेत बघतोय. शेत हा बाकी जनावर पाळल्याचा मोठा फायदा आहे. ते आता वरती ठेवलेला काय म्हणायचं माळा काय माळा केला ना. वैरण ठेवायची. वैरण ठेवण्यासाठीचा वरचा माळा ठेवली. आता ही वळली. आता ही वळली कसली. आता ही वाळ काढलं का ती वाळकी वैरण उन्हाळ्याला ती आत भरायची पावसाळ्याला टाकायला. पावसात बाहेर जाता येत नाही म्हणून तेव्हा पावसात टाकायची. पावसाळ्यात जाता येत नाही बाहेर तेव्हा आपण म्हणून टाकायची. हा हा त्यासाठी साठवून ठेवायसाठी हा माळा केला का? सिस्टीम चांगली केली आहे की तुम्ही. ही एक मला बघण्यासारखं मिळाला माळा. काय म्हटलं जा? जशी अडचण येईल तसं काढायचं. जशी अडचण येईल म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? आजी पाऊस पाणी आलं, मोठं वाहून आलं, कड खाली आलं तर त्यातनच काढायचं. होय की. रानामाळात गेलं, जास्त पाऊस वाढला. तुमचं घर आजी कुठं आलं? हे आमचंच की. तुमचं वय. तुमचं मालक काय करते? मालक आमचं आता म्हातारे वाढले तिकडे मातीला गेले. तिकडे आले की ढोरं सोडून जायचं वर. कुठं वरती सोडते काय? पिकं करून काय करायचं उपयोग? का बरं? कुठं आले ते तशीच आहेत. कशामुळे आहेत तशी आहेत म्हणजे काय नेमकं? पाऊस पाण्याचं आलं म्हणजे येतोय, नाही म्हणजे नाही. बर असं झालं. यावर्षी पीक काय व्यवस्थित नाहीच काय? बरं आता काय केलंय शेतात तरी तुम्ही? काय रोप नाचना म्हणजे भाताची रोप. भाताची बाकी काय आहे रोप आणि काय म्हटलं नाचना होय. बाकी भुईमुंग वगैरे असं काय तुम्ही? भुईमुंग वांढर राखीना. वांढर राखीना वांढर पेरल्यापासून दाणं उकरून काढून आता पानं जरी आली तर त्याची वरबडून पाक खाते. वांढरांचा त्रास आहे. आणि काय तुम्हाला कशाचा इकडे त्रास काय? आता कशाचा त्रास हीच की काम करायचं फुकट ह्या उन्हात वाळून जायचं. शिवच त्रास म्हणायचा. काम करून काढीचा उपयोग नाही. काढीचा उपयोग नाही.
काहीच नाही उपयोग आहे. म्हणजे सगळं केलेली मेहनत वाया मेहनत जाते. वाया. वल्ला दुष्काळ बी म्हणायचा आणि वाळल्याला म्हणायचं. हा हे खरं आहे. वल्ला दुष्काळ पण येतोय, वाळला दुष्काळ पण येतोय. येतोय होय. काय पदरात पडेल ते पडेल. नाही पडलं की झालं मोकळच. आजी काय लोटून काढलं? रोज लोटायचं झाडायचं काम तुमच्याकडे? आता काय करायचं, दार घर घाण दिसतंय. हा हा, तुमचं काम आता तेवढंच म्हातारपणात. काय आता काम दुसरं आहे हा होय की. तेवढंच की. हम्म. आणि खायचं. बरं, तुमचं वय किती तरी? आता मला हाय ठाऊ रेट झाला. मी जन्मतारखा लिवल्या नाही त्यांच्या. तिथं पडन तिथं पडन. बारके होते तेव्हा कुणी वय लिवलंय, कुणी काय पोरी झालो, कुणाचं नाव ठेवलं कुणाचं नाही, त्याचा पत्ते नाही. 6 जणी आम्ही 6 जणी बनी होईने. होय. 6 जणींच्या पाठीवर 5 जणींच्या पाठीवर भाऊ म्हणत आहे हे जकारबाई. हा, आणि बारका आहे ते. आता कुणी देणार ठेवली इतकी वर्षांनी काय. तेव्हा लिवी तिथं कुठली आता आले असं होतं. हा होय की. आता तेव्हा एका अंगावर कापाड नाही तर दुसरं उघडच. असं मागडं आम्ही हिंडलो. परिस्थिती तर पहिली होय पहिली तशी. आणि जिंजियाचा ही टॉप. हा त्या नाही, पाणी नाही, मिळायचं नाही, काहीच नाही. असली शेतीने असं शेतीतच उभा म्हणायचा. हा कष्ट पाण्यातच नेली. हा. मांजर आहे, कुत्र आहे. कुत्र पण आहे ना. हा, काय नाव त्याचं? त्याचं नाव मोतिया. मोत्या. इकडं मोत्याच जास्त दिसतंय. हम्म. हे जुन्या पद्धतीतली घर नाही? हा पहिली. पुढं सोपा, परत हे काय म्हणायचं? लग 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 म्हणायचं काय? हा हा. मला बऱ्याच दिवसानं असं घर बघायला मिळालं. होय की. ती पूर्वीच्या पद्धतीतली घर खेडेगावातली. आजी याला काय जोता म्हणतात? काय काय काय? पहिलं आमच्या पाण्या केले म्हणायचं. हा जोत हे केले ते. हा. आम्ही घर बांधले. हे घर बांधताना आम्हीच बांधतो. मग किती वर्ष झाली तर दुष्काळाच्या बी. पहिला दुष्काळ पडला का त्याच्या आधी घर बांधले. त्याच्या आधी. आणि तेव्हा दुष्काळ पडला. बर. त्याच वर्षाला मोर दुष्काळ पडला. मग तेव्हाच घर येईल. या पायऱ्या वगैरे तवाच्याच? तवाच्या तर कवाच्या बाणच केल्यात आहे की. जोत चढायला सुनासनी, लिकीसनी, नातवासनी. आणि हे वरती काय माळा काय म्हणाले? माळा आपलं ते गाय काढून ठेवायचं काहीतरी भांडवल. त्याला काही फळे नाही, काय नाही, मारले नाही तर तसंच आहे. हा हा. आता यांना फळे मारायला आहे का पैशाने अडका? हा. तर आपलं चिवळ टाकून आपलं काहीतरी. हे आडवं टाकलं त्याला काय म्हणायचं? ते वासा. हे बडोदा म्हणायचं. हा बडोदा. बडोदा. ही लग. त्यावर शिव बोलजा म्हणायचं. बडोद्यावर आले घायला. नाही बऱ्याच वर्षाचं आहे म्हणजे नंतर घायला येणार. घायला आले. आता या ठिकाणी भाताची शेती आहे. भाताची शेती जास्त करून केली जाते. आणि या ठिकाणी काही महिला आता या ठिकाणी शेतात काम करताना दिसतात. आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया. या ठिकाणी अशा पद्धतीत वरच्या शेतातून खालच्या शेतात पाणी, परत या शेतातून खालच्या शेतात पाणी. या ठिकाणी पाऊस भरपूर बहुतेक लागतोय, त्यामुळे इथं ही भाताची शेती केली जाते. आणि काही महिला या ठिकाणी भांगलन करत आहेत. मी आता या शेतवडीत आलोय. बांधावरनं मी जायला लागलोय. हे फणस लागतात गायला? मावशी होय, हळूच येतो. काय चाललंय म्हणाय तुमचं? मला वरून रस्त्यावरून दिसला, मला काहीतरी वेगळं चित्र दिसलं. म्हटलं महिला पॅन्ट वगैरे घालून नेमकं काय करतात बघूया म्हटलं शेतात. साडी वगैरे चालत नाही? हा बा. ह्या कोण सुनबाई का? लेक आहे? अरे वा की. तुमच्याबरोबर आल्यात काय शेतात? तुमचं काय लग्न झालेलं दिसतंय. मग आता कोणीकडे असताय तुम्ही? इथंच दिलं काय गावात? मग किती शेती आहे तुमची? हा हा. मग आता हे घाण काढायचं चाललंय. आणि मालक काय करते तुमचं? काय काय काम, काय व्यवसाय धंदा, काय नोकरी? हा
हार्डवेअरच्या कुणीकडं वाघबीळमध्ये होय. त्यांचा पण मुलगा काहीतरी वाघबीळमध्ये आहे. मावशी तुम्हाला मुलं किती? होय. मला 2 मुली मुलगा एक आहे. हा ही मुलगी आहे. होय. हा हा आणि एक दुसरीकडे दिली आहे. दुसरीकडे दिल्या काय? होय. इथून इकडे तुमचं काय? किती वाजता आलाय? आता चालू आहे तुमच्या पुढे. होय. आता हे किती वाजेपर्यंत करायचं काय? आमचं 1 तास करणार मी जाणार. बारकं मुलं आहे ना, हा हा ते घरीच जायला. बरोबर की. मग आता मुलाजवळ कोण? हा, मुलाजवळ कोण आहे? मुलाजवळ आमचं मालक आहे ते. हा हा त्याला पण सांभाळायला कोणतरी पाहिजे ना. होय. म्हणजे तुम्ही तिची आहे काय? मुलाला घरात ठेवून शेतात आलाय? ती जशी आता आहे. हा मी तुम्ही लेकीच्या शेतात आलाय शेतकऱ्या? होय. हा हा मदत. मदत असं खेडेगावात चालतंय हो. चालतंय. होय. एकामेकाला मदत केल्याशिवाय काय होत नाही. इकडे चालतंय आमच्या इकडे. हा हा हे पोतं घेऊन आलाय म्हणायचं. होय. बाकी काय अंगावर आणलेलं नाही मग तुम्ही? नाही काय काय पाऊस नाही. शूटर बिटर वगैरे घालून यायला लागत असेल. पाऊस लागायला लागले लागतंय ते घाली. हा हा आणि काय डास वगैरे चावत असतील की? जाऊते ते हा असं तयारीनेच यायचं. लागतंय. होय. तयारीनेच यायला. आता हे थोडं थोडं घ्यायचं काय अशी जागा हा. आणि ती काढत जायचं. एकदम निघत तुम्ही नाही. पाठी वगैरे घेत ना अशी पुढं? नाही जास्त तण असले तर पाठी घ्यायची, बर. नाहीतर नाही मग घ्यायची. हम्म. ते अशी नाटी पडलेली असते त्याच्यात टाकायला लागतंय. ह्या खड्ड्यात या. खड्ड्यात. होय. तर पाणी तुंबून राहते रानात. नाहीतर मग राहत नाही तुंबून. बर बाकीचं काय तुमचं आणि शेती सोडून? शेती सोडून काय नाही मग. तुमचं घरचं कसं चालतं काय? हा, घरचं कसं चालतं काय? दुधाची जनावर राहायचं. किती आहेत तरी? 2 आहेत. 2 होय. म्हस आहेत का गाय काय? म्हशी एक आहे, गाय एक आहे. हा नुसतं शेताव तरी चालतंय काय? हा तेच म्हटलं. होय. मालक पण तुमच्या बरोबर शेतात असतात? होय, शेतात असते ते. मुलगा आमचा बारका आहे अजून. बरोबर. मग तू तर काय करणार आहे? होय. शिकतोय का? शिकतोय. होय. शेती किती आहे म्हटलं तरी तुमची? ती होती खायला वापा. हा ही भाताची आणि दुसरं हे नाचणी वगैरे? नाचण्याचं नाही, ते एकत्र सासू करते. हा हा ते त्यांच्याकडे आहे काय? होय. आता हा एवढं चाललंय तुमचं? चाललंय. होय. आई खाते ते करून आपलं एवढे काहीतरी केल्याशिवाय होतंय का? होय की मावशी, हा, काहीतरी करायला लागतंय आणि की. आपल्या रानाला इथं केले तर खातोय माणूस, ना तर कुठलं काय? होय की. कशाचा रोजगार का काय आहे काहीतरी? हा रोजगाराचं इथं काय साधनच नाही ना. नाही. मग इथल्या लोकांना बाहेर जावं लागतंय. पन्हाळ्याला जायला लागतंय बायकाच इथल्या. कुणीकडं? पन्हाळ्याला मग पन्हाळ्याला जाऊन काय करायचं? गवड्यांच्या हाताखाली. हा तिथं जवळ असा नाही रोजगार. मग पन्हाळा पण जवळ नाही हो. होय. जवळ रोजगार आहे काय? हा. काहीतरी काढलं तर इथं बायका जातील. हा नाहीतर रोजगारात सुद्धा नामुष्की. होय. रोजगार करणं सुद्धा अवघड. प्रत्येकाच्या रानात रोजगारला घ्यायचं म्हणजे तर ज्याचं तेच करतंय. जरा हाय की. हा त्यांना आणि कुठलं द्यायचं ना. होय. असं. असं आहे. या आजी काय म्हशी घेऊन चालल्यात वाटतं. होय. वर जातात पटारला. पठारला सोडायची काय? होय. मसाईकडे. हा असं काहीतरी घेऊन गेला असा रोजगार हमी काहीतरी केलं तर बायका जातील. बरोबर. पन्हाळ्याला बायका जातील रोजगारला. मग काय करायचं सांगा. हाताखाली. होय की. ती इथले तर पोरं बाळ बघित जाणार नाही का मग? काहीतरी झाला केला असतं म्हणजे. होय की. बरं इथं शिक्षणाचं कसं काय? शिक्षणाचं काय किती पत्र आहे का तुम्हाला? 7वी पर्यंत. गुरुड्या जाते ते. 7वी पासून पुढं जेऊर किंवा बोरिवड्या. होय. हा तुमची शाळा किती झाली ताई? माझी 12वी. मग 12वी कुठं केली म्हणायची? 12वी बाहेर होतो. 10वी पर्यंत आणि 11-12वी पण बाहेर सोडलेलं झालं. हा
ह्याच्याकडे आमच्या नंतरकडे घातली होती शाळेत. बरोबर. इथं जायची अडचण नाही. अडचण. होय त्यामुळे तुम्ही पाहुण्यांच्याकडे शिकला का? होय. हा. मग इथल्या बऱ्याच मुलांना मुलींना शिक्षणाची खूप अडचण आहे. 8वी 9वी 10वी असू दे किंवा 11वी 12वी पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. 7वी पासून बाहेरच जायला लागते. 8वी पासून हा घातलेल्या आहेत का नाही मुली हा 11वी पासून बर त्या वारण्यावर पोडून म्हणजे ती ही आहे परिस्थिती ती जाती आहे. हा मला ते म्हणायचं होतं. आता ज्यांची परिस्थिती नाही ती काय करतात मग? ती आता घरातच बसली पाहिजे. घरातच काय? होय. शिक्षणाचं इथल्या लोकांचं मुलांचं सुद्धा हेच होत असेल. होय खूप अवघड आहे इथं. अवघड आहे. 10वी पर्यंत तरी शाळा पाहिजे. हा त्यामुळे या भागात शिक्षणाचं खूप दुरावस्था आहे म्हणायचं. होय. आता जीवरला किंवा बांबोड्याला जायचं म्हटल्यावर किती वेळ लागते तरी? जीवरला जायला 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर. हा आणि बांबवडे बांबवडे तरी 15 किलोमीटर 10-12 किलोमीटर आहे. होय. अरे बापरे. जास्त असणार. मी इथनं एसटीची वगैरे काय सोय नाही? एसटी संध्याकाळची असते वस्तीला. हा हा 8 वाजता येते. सकाळी 6ला जाते. कोल्हापूर ती पण कोल्हापूर. बरोबर. लवकर पोरासनी शाळेला न्यायला चालतच जाते. चालतच जाते. आता चालत येते ते बघा देवाळ्यात. देवाळ्याच नाही त्या? देवाळ्यात चालत देवाळ्यात कॉलेज 11-12वीला येते. परिस्थिती नाही गेली. देवाळ्याला चालतच जाते. म्हणजे मला आता सांगा इथली अजून पोरं चालत जाते जाते ते. होय? होय काय सांगताय? 8वी पासून पुढे सगळी पोरं शाळेला चालत. चालत? अगाय मग कसं करायचं होय? काय करायचं? कसं शिकायचं सांगा पोरांनी? बघा ते आता कसं शिकायचं. यातनं मार्ग काढणं लय अवघड आहे तुमच्या ह्याच्यातनं. सगळंच अवघड आहे या गावात. हा सगळंच अवघड आहे. गेलीत काय? गेलीत? कुठं आहे? मासे रोज आणायला लागते. हे कुठला हे तुमचा ऊस? किती आहे तरी तुमचा ऊस? 10 गुंठ. बर असं किती वेळा यायला लागतंय तरी? आता काय दिसते कवा दिसतील तेव्हा दिसतील. आता नाहीच भिंडे काढून आपले. भिंड काढून येत म्हणजे काय मोडून टाकलेला? होय ते काढले नाही काय. हा याशी नुकसान करते काय? तुमचं नाव काय? निवृत्ती गवड. निवृत्ती गवड. बर किती शेती आहे तुमची? 5 एकर आहे. 5 एकर. आता ऊस कितीपासून करताय तरी? बरीच वर्ष झाली आता बंद करायचं म्हणते. का बरं? हेच की जनावरांचे जनावरांच्या म्हणजे? हे वानर डुक्कर. हा डुकरं आहे तिथं? आहेत तर डुकरं. डुकरं पण म्हणजे हे करतात काय? नुकसान करतात खात्यात. आता वानरांच्या पासून पण त्याला सांभाळायला लागतं. सांभाळ आता बंदच करायचा बस या वर्षी शेवटच. शेवट ऊसाचा शेवट एवढं वैतागला. मग आता काय करायचं तर. हा म्हणजे वन्य प्राण्यांचा सुद्धा तुम्हाला त्रास आहे. भरपूर त्रास आहे. बाकीचं आणि काय रोजगाराचं साधन इथं? इथं रोजगाराचं काय नाही. शेतीशिवाय काय नाही. मग आता बाकीचे लोक काय करतात? नुसती शेतीच का? शेती कुठं कोल्हापूर मार्केट यार्ड अशीच. बरं मार्केट यार्डात जाऊन काय करायचं? गुळ शिलाई गुळ हमाली करायची. हमाली हे हमालीला जाते तिथले लोक बरीचशी बरीच. आणि बरं आता इथं सरकारी नोकरीला वगैरे येतो कोण? हे 5-6 जण आहेत फक्त. 5-6 जण नाही बाकी सगळी अशी हमाली. कुणाचा रोजगार कुठे जायचं बाहेर गावला. काय हलतात का? हालते झाडा चढली हालत नाही. हा ऊस पाक सपवलाय तुमचा वानराने. असं मोडल्या तोडलेलं नाही जर राहणार. ही काय राखत नाही. कुठून घाला. मावशी तुम्ही आता काय करायला? आता आम्ही मस घेऊन निघालो. मस घेऊन. बरं आता तुमचे मालक कुठं आहे? मुंबईला असते ते. मुंबईला. आणि शेती मग तुम्ही करताय का? होय आम्ही शेती करतोय. किती आहे शेती तुमची? 4-5 गुंठ आहे. लय नाही. अरे मग फक्त 4-5 गुंठे. होय मग तेवढ्यात काय व्हायचं? एवढं आपलं पोटापुरतं आपलं तेवढं. बर. भात होतं या. हा. एक पोती होते मग नाही काय होत. मालक आता कधी येणार काय? आता गौरीला. गौरीला. होय मग किती दिवसांना असं येतात काय? 3 महिन्यात नाही येत की 4 महिन्यात. हा आणि मुंबईला काय करायला आहे?
मुंबईला ते कपड्याचे ह्याच्यात आहेत. कपडे मी आता त्या तिकडनं आल्यानंतर तुमची आणि त्यांची भेट. होय. आता इथं आल्यानंतर एक 10-15 दिवसात सुट्टी काढतात का? राहतात की 8 दिवस असतात. 8 दिवस परत आणि मुंबईला जायचं. शेती जास्त नसल्यामुळे आपलं हा मुंबईला गाठायला लागतं. मग जवळपास काय बघितलं नाही त्या? नाही तसं काही जमत नाही. राणा बिनात काही जमत नाही. हा त्यामुळे मुंबईचा पर्याय धरलाय त्याने. मंडळी मी या ठिकाणी आज बादेवाडी या गावाला भेट दिली आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटलो. इथली शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पिकावर पाण्यावर अवलंबून आहे आणि इथं प्रामुख्याने भात शेती केली जाते आणि त्याबरोबर नाचणा ही पीक घेतलं जाते. आणि इथं रोजगाराचं जास्त करून साधन नाहीच आहे. मुळात खूप अंतरात असल्यामुळं मसाई पठाराकडे एकतर यांना कोल्हापूरला नाहीतर वारणा नाहीतर बांबोडी अशा लांबच्या ठिकाणी यांना रोजगारासाठी जावं लागते. आणि मुख्य म्हणजे इथं शिक्षणाची फार दुरावस्था आहे. तिथं 7वी पर्यंत फक्त शाळा आहे, पण 8वी 9वी 10वीला जर शिक्षण घ्यायचं म्हटलं 15-20 किलोमीटरपर्यंत लांब जावं लागते. आणि काही मुलं देवाळे जे गाव आहे या ठिकाणी कॉलेज आहे 12वी पर्यंत. तर या ठिकाणी काही मुलं शिक्षणासाठी चालत सुद्धा जातात रोज सकाळी आणि संध्याकाळपर्यंत चालत येतात असं मला इथल्या लोकांच्या कडून माहिती मिळालं. एकंदरीत जुन्या लोकांचं बऱ्याच लोकांचं शिक्षण न झाल्यामुळं त्यांना पुढं नोकरीसाठी काही ठिकाणी नोकरी बघणं अवघड जात आहे. त्यामुळे बरेच लोक ही अशिक्षित राहिल्यामुळं किंवा पुढचं शिक्षण घेता न आल्यामुळं त्यांना गावातच राहणं पसंत करतात किंवा काही लोक हमालीसाठी बाहेर जातात असं या ठिकाणचं चित्र दिसतंय. आणि नाहीतर त्यांना जनावरे पाळायला लागतात आणि इथं ती प्रामुख्यानं जनावरं पाळणे, डेअरीला दूध घालणे आणि शेती करणं या 2 याच्यावरच त्यांचं रोजचं अर्थार्जन चालतंय. तर अशा पद्धतीचं इथलं जीवन आहे इथल्या लोकांचं. आता मी शेतात आलोय. या शेतात महिला काम करतात. अशा पद्धतीनं इथल्या महिलांना सुद्धा बाहेर कुठं जाता येत नाही. मुलं सांभाळणं आणि शेती करणं एवढाच पर्याय इथल्या महिलांच्याकडे आहे. तर मंडळी ही माहिती संबंधीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.